नागपूर शहरातील गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने अंमली पदार्थ प्रकरणी मोठी धडक कारवाई केली आहे। कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबदीप सिंग नगर येथे गुप्त माहितीवरून धाड टाकून 2 किलो 469 ग्रॅम अफीमसह एकूण 6,18,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपी हरमित सिंग याला अटक केली असून आणखी एक आरोपी गौतम याचा शोध सुरू आहे। नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 च्या पथकाने कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई बाबादीप सिंग नगर नारी रोड येथील प्लॉट नंबर 259 येथे करण्यात आली आहे। पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 मे रोजी दुपारी 1:40 वाजता या ठिकाणी छापा टाकण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली आहे। पंचासमक्ष झडती घेतल्यानंतर आरोपी हरमित सिंग दर्शन सिंग पुरम वय 47 वर्ष याच्या घरी 2 किलो 469 ग्रॅम अफीम, रोख 96,700, मोबाईल 2, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे आणि हिपलॉक पन्नी पॅकेट्स असा एकूण 6,18,550 चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींविरुद्ध एनडीपीएस ऍक्टच्या कलम 8(17)(ब) 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील दुसरा आरोपी गौतम हा झारखंड राज्यातील गुमला येथील रहिवासी असून तो फरार आहे। त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। झडती दरम्यान एनडीपीएस कायद्याचे सर्व नियम पाळून कारवाई करण्यात आली आहे। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला कपिलनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत नागपूर पोलिसांची ही मोठी कामगिरी असून शहरातील अशा अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी युनिट क्रमांक 5 च्या कारवाईचंही सर्वत्र कौतुक होत आहे। दुसऱ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे।